शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत मला शिवरायांविषयी माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत भूपती, नृपती, पृथ्वीपती, परमप्रतापी, प्रगल्भ, बुद्धिमान, विज्ञाननिष्ठ, जगविख्यात, विश्ववंदनीय, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊ लेकीचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडतात ज्यांच्या मुखातून आपोआप जय बाहेर पडतो. रक्त सळसळते, छाती अभिमानाने फुगते, अंगावर सरकन काटा येतो. अशा मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो, मी स्वरा विजय बाबर, इयत्ता 7वी, छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन पेठवडगावची विद्यार्थिनी, आज आपणासमोर अशा एका महान पुरुषाची गाथा उलगडणार आहे ज्याचा मला, तुम्हालाच नाही तर संपूर्ण जगाला अभिमान आहे. कोणी एकेकाळी आम्ही जनावरांसारखं जीवन जगत होतो. आमच्या अन्नधान्यावर सोडाच, पण आमच्या देहावर देखील आमचा अधिकार राहिला नव्हता. माणसं आणि जनावरं दूरच, पण इथल्या मंदिरातील देव देखील सुरक्षित राहिला नव्हता. त्या दरम्यान सिंदखेडचे राजे लखोजी जाधव यांची कन्या म्हणजे साक्षात दुर्गा, भवानी, रणचंडी जशी जिजाऊ यांचा विवाह तोडीस तोड निजामशाहीचे थोर सरदार मालोजीराजे भोसले यांचा सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. त्यावेळी महाराष्ट्रात 5 सुलतानी सत्ता राज्य करीत होत्या. त्यांच्यात आपापसात लढाया होत. यात महाराष्ट्राचे खूप मोठे नुकसान व्हायचे. मराठा सैनिक नाहक मारले जायचे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार, धगधगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊची पुण्याई आली होती फळाला. कारण जनतेचा पोशिंदा राजा शिवबा जन्मला. अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. दीनदलितांचा कैवारी जन्मला, दुःखाचा संहारी जन्मला. अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. विजयसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघनख्याने अफजल खानाचा कोता फाडून गेला. स्वर्गात गेला राजा, देवाने त्याला झुकून मुजरा केला. असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. या मातीमध्ये जन्मलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मताच इथली माती त्याच्या मनामध्ये शिवरायांचे नाव कोरून ठेवते. शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर जगाच्या कोनाकोपऱ्यात सर्वत्र पसरलेले आहे. कोण होते हे शिवाजी? असे कोणते काम त्यांनी केले की 350 वर्ष उलटूनही त्यांच्या नावाचा जय जयकार सगळीकडे होतो? इथल्या माणसांना तर सोडाच, पण इथल्या दऱ्याखोऱ्यांना जरी विचारले छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारत सह्याद्रीला आणि विचारत सागरी लहरीला, माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा कसा होता. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असे आहे की त्या नावातील प्रत्येक अक्षर त्यांच्या शौर्याची आणि पराक्रमाची महती सांगणारे आहे व प्रेरणा देणारे आहे. 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जग जाणणारे, शिस्तप्रिय, वाणिज्य तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शेवटी जाता जाता इतकेच म्हणते, सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही. सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही. हा जन्म का 1000 जन्म झाले तरी नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही, नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही.